स्वतःसाठी जगायचं. आता आपलं आयुष्य आपल्या मर्जीनं जगायचं. लाईफ एन्जॉय करायचं. काय आप्पा 4-5 दिवस जरा तुम्हाला बघतोय लय निवांत बसला तुम्ही. मग काय कर म्हणतो रे सोमा. तुम्ही असं बसल्यानंतर मुलाबाळाचं कसं वाच. अजून किती दिवस कष्ट करायचं आम्ही सांग की. हा अरे वयाच्या 21व्या वर्षी वडिलांनी माझ्या खांद्यावर जबाबदारी सोपवली. तेव्हापासून मी कष्टच करतोय. अरे मुलं 27-28 वर्षाची झाली म्हणजे आई वडील म्हातारे झाले तरी आई वडिलांनी पैसे कमवून आमच्या हातात द्यावं असं पोरांना वाटतंय. अरे ह्याने जबाबदारीची जाणीवच नाही ना. आम्ही 50 ओलांडली. आता आमचा प्रवास 60 कडे सुरू झाला तरी आम्ही कष्टच करायचं. अरे ह्या मुलासाठी इतकं राबलो ना की आम्ही स्वतःसाठी जगायचंच विसरलो. पण आता बस. आता स्वतःसाठी जगायचं. आता आपलं आयुष्य आपल्या मर्जीनं जगायचं. लाईफ एन्जॉय करायचं. अरे सोमनाथ किती कष्ट कर किती मेहनत कर कोणी आपलं नाव घेत नाही. लक्षात घे. आप्पा तुमचं बरोबर आहे बरं का. हल्लीच्या मुलांना ना जे आई वडील कष्ट करतात त्याची थोडीही जाणीव नाही हो. आपण एवढं कष्ट करायचं त्यांना पैसे ठेवायचे आणि म्हातारपणी यांनी आपल्याला वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवायचा. त्याच्यापेक्षा कुठंतरी आपण थांबलेलं बरं. 100% खरं आहे बरं का आप्पा. आमची बी 40 ओलांडली. खरंच तुम्ही आमचे हे डोळे उघडले. धन्यवाद आप्पा.